स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। अतिवृष्टीग्रस्तांसाठी टंचाईच्या सर्व सवलती लागू करणार मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचविण्याचीही हमी। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा, विरोधकांची सरकारकडे मागणी। तर याआधी कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। धाराशिव जिल्ह्यात कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती, कर्ज वसुलीबद्दल नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका, एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार। अहिल्यानगर मधील ओबीसींची सभा लांबणीवर येत्या 9 तारखेला होणार। सभा MIMला रोखण्यासाठी काही पक्षांकडून धार्मिक तणावाचं षडयंत्र, जलील यांचा आरोप। तर वातावरण बिघडविण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा संग्राम जगतापांचा आरोप। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार। एकनाथ शिंदेंची माहिती, फक्त MMR क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी मेळावा, पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्याचा निर्णय। ठाकरे बंधू एकत्र असून दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होण्याची शक्यता। राऊतांचं भाकीत, तर आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, मनसे नेते अभ्यंकर यांचं कानावर हात। TWC कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ, रत्नागिरीमध्ये चिपळूणमधील मुख्य कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी। तर भाड थकवल्यामुळे सोसायटीच्या ताब्यात। बलुचिस्तानमध्ये निमलष्करी जवानांवर आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू, 33 जण गंभीर। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।